तर आपण हॉटेल येथे आहोत आणि आपण महादेव मंदिराचा पार्ट कंप्लीट केलेला आहे. तर आपण पार्वती मंदिराचा पार्ट करण्यासाठी आलो, पार्ट 1. तर आपण पार्वती मंदिर पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत की पार्वती मंदिर कसं आहे, काय आहे. आपण माजी सरपंचाशी आपण बातचीत करणार आहोत. शेषराव सूर्यवंशी सर आपल्यासोबत आहे. तर सूर्यवंशी सर, इथं पार्वतीची पिंड दिसते. मला वाटतं पार्वतीची पिंड पण खूप कमी ठिकाणी आहे. सर त्याच्याबद्दल सर आपण महादेवाचे भरपूर मंदिरं बघितलेली आहे, पण पार्वतीचं मंदिर आपल्याला आतापर्यंत तरी कुठे आम्ही तरी बघितलेलं नाही किंवा आपण पण सुद्धा कदाचित बघितलं नाही. तरी देशामध्ये फक्त 2च ठिकाण आहेत की महादेव आणि पार्वती एकत्र असलेले. ऋषिकेशला एक आहे, त्याच्यानंतर म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये फक्त भारतात होट्टललाच आहे. भारतामध्ये फक्त ऋषिकेश ते होट्टल, महादेव आणि पार्वती एकत्र मंदिरे असलेले. त्याच्यामुळे हा पार्वतीचे मंदिर तुम्हाला खूपच दुर्मिळ मंदिर भेटेल. पार्वतीचं मंदिर तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. एक तर ऋषिकेशला बघायला मिळेल किंवा भारतामध्ये होट्टलाच बघायला मिळेल. तर त्याची ही खूप सुंदर पिंड आहे सर, पाहू शकता आपण. आणि त्या पिंडाची रचना, ह्या पिंडाची रचना खूप वेगळ्या पद्धतीने आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला एकदम जवळून हे दाखवलं जाते. त्या पिंडा ही फक्त पिंड आहे, त्याच्यावरती लिंग नाही, म्हणून ही पार्वती लिंग. आणि ही रचना सुद्धा त्या पिंडापेक्षा वेगळ्या पद्धतीची आहे. आणि एवढी मोठी पिंड आहे, खूप सुंदर पिंड आहे. पूर्ण आम्ही आपल्याला पिंड दाखवू. आता या साईडनं सुद्धा एवढं सुंदर बारीक काम कोरलेले आहे. सगळ्या साईडला आपण पाहू शकता की सुंदर असं या ठिकाणी कोरलेलं आहे. हे पूर्ण मंदिराचं काम पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं होतं. या पूर्णपणे 90% काम या मंदिराचं नवीन पद्धतीने करण्यात आलेलं आहे. जी सिलिंग होती ती पण नवीन केलेली आहे. पूर्ण टोटल मंदिर आहे 90% काम नवीन झाले. फक्त हे पिंड तेवढं शिल्लक होती, बाकी सगळं पिंड सोडलं तर कुठलाच भाग इथं अस्तित्वात नव्हता. त्याच्यामुळे पार्वती मंदिराचं पूर्ण काम नवीन पद्धतीने करण्यात आलेले आहे. आपण मंदिर थोडस एक्सप्लोर करूयात. त्यानंतर आता आपण पहिला चालुक्यकालीन हा दाराची व्यवस्था, सप्तदार व्यवस्था परत हे दिसेल तुम्हाला. 3D आहे, सप्तदार व्यवस्था पाहू शकता आपण. 3D जे आपण 3D टेक्नॉलॉजी आपण जे अस्तित्वात आज आली म्हणतो, पण 3D टेक्नॉलॉजी ऑलरेडी 11व्या शतकात डेव्हलप व्हायची. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही तिन्ही अँगल मध्ये ह्याचा फोटो घ्या किंवा हे तुम्ही कुठून बी अँगल मध्ये चेक करा, तुम्हाला सेम दिसेल. इकडून चेक करा, इकडून करा, इकडून करा, हे तुम्हाला एक उत्तम नमुना आपल्याला इथं दिसेल. ही दाराची व्यवस्था पाहू शकता. दाराची व्यवस्था कशी आहे. सुंदर पाहू शकता आपण. खूप सुंदर अशा पद्धतीने एवढं आर्ट डिझाईन एवढं सुंदर कोरलेले आहे. त्याच्यानंतर त्या राजाचं राजचिन्ह इथं व्याळ म्हणून हत्ती, हा व्याळ तो राजाचं राजचिन्ह. हा व्याळ आणि हत्ती, चालुक्यकालीन राजाचा राजचिन्ह हा व्याळ आणि हत्ती अशा पद्धतीचे होता. आपण आता घर बांधायचं असेल तर आपण डिझाईन करतो, सगळ्या गोष्टी करतो. तर ह्याच्यामध्ये त्यांनी तेव्हा काय केलेलं असेल, अशी कुठली डिझाईन त्यांनी कागदावर रेखाटली असेल, मग नंतर त्यांनी ते दगडावर त्या काळात पेन पेन्सिल काय अस्तित्वात होतं काय नाही. आज आपल्याकडे कम्प्युटर आहे, कम्प्युटरमध्ये टाकतो. पण तो त्या काळात सगळ्या मूर्त्या एक सारख्या एका ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हा सुद्धा मंदिर एवढा सुंदर पद्धतीने ह्याच्या कदाचित इथे कुठली तरी मूर्ती असावी, इकडल्या साईडला कुठली तरी मूर्ती असावी मंदिराचं इथे रेखाटलेली आहे. आणि त्याच्यानंतर दाराचे व्हेंटिलेशन, दाराची रचना सुद्धा नको हवा येता यावं म्हणून अशा पद्धतीने सुंदर रेखाटलेली आहे. आज आपण सागवानच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण लाकडामध्ये सुद्धा नाही करू शकत. आपण पाहू शकतो व्हेंटिलेशन किती सुंदर पद्धतीने व्हेंटिलेशन केलेले आहे. दाराचं कसं आहे, याचं एकदम सुंदर असं व्हेंटिलेशन आहे. निरखून जर पाहायला गेलं तर 4-5 घंटे पण मंदिर संपणार नाही. प्रत्येक आपण जर पाठ पाहत असेल तर हा महादेव कैलास पर्वतावर तपश्चर्याला बसलेली सीमित दारावर रेखाटलेले आहे. मकर तोरण आहे, दोन्ही साईडला मकरी आहे, मकर तोरण आहे. महादेव तपश्चर्याला बसलेले, त्याच्यावर उडणाऱ्या सगळ्या आयन आहेत. अशा पद्धतीने सुंदर दाराची रचना आहे.
होते. तिकडं विष्णू आहे, इकडं पण विष्णू दाराच्या वरती ह्याच्यावर कोरलेले आहे. हे द्वारपाल आहेत, ते पाहू शकता. द्वारपाल अशा द्वारपालची मूर्ती किती सुंदर आहे. सुंदर पद्धतीने किती सुंदर केसाची रचना किती सुंदर पद्धतीने कोरलेली होती आणि त्या तोडल्या गेली. किती सुंदर अशा पद्धतीनं प्रत्येक अलंकार, कानातले आभूषण, बाजूबंद या सब अशा पद्धतीने किती सुंदर पद्धतीने ते रेखाटलेलं होतं. परत हा इथं जाणारा जाळ, कीर्तिमुख दोन्ही दारावर सुंदर पद्धतीने कोरलेलं आहे. हे पण पाहू शकता. इकडे पण द्वारपाल आहे. त्याच्यानंतर ही सुद्धा किती सुंदर पद्धतीने आर्ट डिझाईन केलेली आहे. हे आपण बघू शकता. उत्तम नमुना आपल्याला डिझाईनचा एक उत्तम नमुना जर आपल्याला हे एवढं बघता येईल. परत इथे एखादी मूर्ती असावी, ती मूर्ती तुटलेली आहे. इथं पण मूर्ती असावी, पाहू शकतो आपण. त्याच्यानंतर